नमस्कार शेतकरी बांधवांनो, जे लाभार्थी पी.एम. किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत, अशा लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे. कारण की खूप सारे लाभार्थी आपल्याला कमेंट करून विचारत आहेत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पी.एम. किसान योजनेचा हप्ता कधी येणार आहे. तर व्यवस्थित समजून घ्या. 2 ऑगस्ट 2025 रोजी पी.एम. किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट डेबिटद्वारे जमा करण्यात आला होता. तर आता या ठिकाणी 2 ऑगस्ट ध्यानात ठेवा. मित्रांनो, ऑगस्ट महिना संपलेला आहे. सप्टेंबरचा एक झाला, ऑक्टोबरचा एक महिना झाला आणि नोव्हेंबरचा महिना अजूनपर्यंत संपलेला नाही आहे. डिसेंबरमध्ये शक्यतो जो काही पी.एम. किसान योजनेचा 21 हप्ता ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकतो. कारण की दर 4 महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्ते जमा केले जातात. तर आता या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही 7वा हप्ता आहे तो 9 सप्टेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाला आहे. म्हणजेच की आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ऑक्टोबरचाच महिना या ठिकाणी संपला आहे. नोव्हेंबरचे 15 दिवस झालेत. आता या ठिकाणी डिसेंबर महिना बाकी आहे आणि जानेवारी महिना देखील बाकी आहे. म्हणजेच की आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जानेवारी महिन्यामध्ये आता तुमच्या बँक खात्यावरती पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता जमा केला जाऊ शकतो. मित्रांनो, ज्यावेळी पी.एम. किसान योजनेचा हप्ता ट्रान्सफर होतो त्यानंतर लगेचच तुमच्या बँक खात्यावरती राज्य सरकार निधी मंजूर करतो आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जे काही महाराष्ट्रामधून पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती नमोचा हप्ता जमा केला जातो. मित्रांनो, यामध्ये 7 ते 8 दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यावरती नमोचा हप्ता जमा केला जात असतो. म्हणजेच की आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तुमच्या बँक खात्यावरती डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जानेवारी महिन्यामध्ये कन्फर्म नमो शेतकरी योजनेचा आणि पी.एम. किसान योजनेचा 21 हप्ता कन्फर्म तुमच्या बँक खात्यावरती जमा आहे. मित्रांनो, या संदर्भातील पुढील नवीन अपडेट पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा. व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. आपण आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.